ज्या तरुणाला तुम्ही स्क्रीनवर पाहताय हा एक डिलिव्हरी बॉय। हा तरुण टू व्हीलरची चोरी करायचा। घाईघाईत गाडीला की लावून जाणाऱ्या चालकांना हा तरुण गंडा घालायचा। आतापर्यंत या पट्ट्यानं 12 टू व्हीलर चोरी केलेत। 12 पैकी 10 गाड्या तर होंडा ॲक्टिवा कंपनीच्या आहेत। पण हा तरुण कोण? या गाड्यांची चोरी कशी केली? नेमकं हे कुठं घडलंय? या सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओत दडली। हा धक्कादायक प्रकार घडलाय मुंबईत। मंगेश रामचंद्र गुप्ता असं या आरोपीचं नाव। मंगेश गुप्ता हा मूळचा कल्याणचा रहिवासी। तो एक डिलिव्हरी बॉय म्हणून काम करायचा। हे काम करत असताना त्याला एक नवी शक्कल सुचली, पण त्याच्या या शक्लेनं त्याला थेट जेलचा रस्ताच दाखवला। तो कसा तेही जाणून घेऊयात। बाहेर फिरायला जाण्यासाठी किंवा एखादं काम पटकन करण्यासाठी अनेक जण टू व्हीलरचा वापर करतात, पण या सर्व गडबडीत आपण आपल्या गाडीच्या कीवर दुर्लक्ष करतो किंवा अनेक वेळा गाडीची की खिशात ठेवण्यासाठी विसरतो। मग पुढे जे काही घडतं त्याला एकतर तुम्ही जबाबदार असता किंवा तुमचं नशीब। कारण अशाच संधीचा फायदा मंगेशसारखे तरुण घेतात। मंगेशने फक्त मुंबई नाही तर मुंबई उपनगर आणि ठाणे यांसारख्या शहरातही गाड्यांच्या चोऱ्या केल्यात। जवळपास 4 महिन्यात त्याने 12 दुचाकी चोरी केल्यात। सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पोलिसांनी त्याचा शोध घेतला आणि त्याला अटक केली। या घटनेवर पोलीस नेमकं काय म्हणालेत एकदा पहा। एका आरोपीला अटक केलेली आहे, ज्यामध्ये तब्बल तुम्ही 12 गाड्या दुचाकी रिकव्हर केलेल्या आहेत। काय मोडस असायची या आरोपीची आणि कशा प्रकारचा तपास होता? पंतनगर पोलीस ठाण्यामध्ये एक 10 तारखेला एका इसमाने तक्रार दिली की त्यांची मोटर स्कूटर चोरीला गेलेली आहे। त्या अनुषंगाने तो गुन्हा दाखल करण्यात आला। गुन्हा दाखल केल्यानंतर आम्ही सदर ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज आहे किंवा दुसरी काय सोर्सकडून माहिती मिळते का हे पाहिली। सीसीटीव्हीच्या आधारे आम्ही त्याला सस्पेक्ट म्हणून पहिल्यांदा त्याचा इतर सोर्सतर्फे माहिती काढली कोण आहे काय आहे। त्याच्यानंतर तो कळव्याला आहे, तर कळव्याला आमची पोलीस टीम जाऊन तिथे त्या इस्माच्या राहत्या ठिकाणी आणि आजूबाजूला ट्रॅप लावला तिथे आणि त्या इस्माला ताब्यात घेण्यात आलं। त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याला अरेस्ट केलं। त्यावेळी त्यांनी कबूल केलं की त्यांनी ती गाडी चोरलेली होती। तर त्याची मोडस ऑपरेंडी अशी आहे की तो वेगवेगळ्या ठिकाणी फिरत असतो। दादर, मुलुंड, पंतनगर, घाटकोपर ह्या परिसरामध्ये गाडी कोणी पार्क केलेली आहे आणि त्याला चावी लावून कोण गेलं आहे, पटकन कोणतर दुकानात जातो किंवा टॉयलेटला जातो, कोण विसरून जातं चाव्या, तर अशी गाडी तो पाहतो आणि तो लगेच घेऊन जात असतो। आता त्या गाड्या घेऊन गेल्यानंतर तो इतर लोकांकडून ते नावं बदल किंवा त्याच्यामध्ये नंबर प्लेट वगैरे बदलून असं तो विकत असतो। पण ह्या गाड्या त्यांनी विकलेल्या नव्हत्या, त्यांनी एका ठिकाणी ठेवलेल्या होत्या। त्या आम्ही त्याच्याकडून ह्या 12 गाड्या हस्तगत केलेल्या आहेत आणि त्या 12 गाड्या कुठून चोरीला गेलेत त्या नंबर प्लेटवरून आम्ही माहिती काढली असता सदरच्या गाड्या ह्या विविध पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर असल्याने त्या ठिकाणाहून चोरी झाल्याचे निष्पन्न झाले। त्या अनुषंगाने आम्ही अशा ह्या 12 गाड्या हस्तगत केलेल्या आहेत सदरच्या आरोपीकडून। येत्या काही दिवसात मंगेश या सर्व गाड्यांच्या नंबर प्लेट्सही विकणार होता, पण त्याआधीच मुंबई पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या। आतापर्यंत मंगेशने किती गाड्या चोरी केल्या आहेत, त्यासोबतच त्याचे साथीदार आहेत का, या सर्व प्रकरणांची चौकशी पोलीस करतायत। पण या सर्व घटनेवरून वाहन चालकांनी सावधानता बाळगावी असं आव्हान मुंबई पोलिसांकडून करण्यात आलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।